म्हणजे रोगाचं निर्मूलन. आपलं 7 वाजल्याचं चिंतन डोळ्यापुढे आणा. रोगाच्या निर्मूलनासाठी आलो, उपाय सांगा म्हटलं. मग सांगितलं ना, ब्रह्मरस घेई काढा. तू म्हणला मग काही पथ्य आहे का? मग पथ्य सांगितलं, नाम विठोबाचे. तू सुपीक डोकं चालवलं, आम्हाला सांगता का तुम्ही घेता? म्हणून मला म्हणावं लागलं, एक गाव्या आम्ही आणि गावे काम नाही आता. ठीक आहे महाराज, उद्यापासून तो ब्रह्मरस घेऊ आम्ही. पण ब्रह्मरस म्हणजे काय? ब्रह्मरस म्हणजे ब्रह्माचा रस. ब्रह्म घालायचा चरखात. जसा ऊसाचा रस, आंब्याचा रस, मोहाचा रस, हा बस जाऊ द्या, ते रसच आहे. तसा हा ब्रह्मरस. ब्रह्मरस म्हणजे हा आनंदाचा रस. इथे ब्रह्मरस, ऊसाचा रस नाही. त्याच्यापासून घेतलं नाही. व्यासपीठ, गुरुजीला विचारलं. व्यासपीठ शब्द आला. एक वारकऱ्याचं पोरग होतं. थांबा गुरुजी, व्यासपीठ म्हणजे काय? बैस खाली, तेवढं नाही समजत का? म्हणूनच विचारतो ना गुरुजी. ते वारकऱ्याचं होतं ते. तेवढं नाही समजत का म्हणजे? म्हणून तर विचारतो व्यासपीठ म्हणजे काय? अरे लेका, आपल्या भारतात ज्वारीचं पीठ असते कडे, बाजरीचं असते, गव्हाचं. तसं परदेशात व्यासाचं पीठ. बैस खाली. काय ठोकून देतो. तसं ब्रह्मरस म्हणजे ब्रह्माचा रस नाही. आता उसका रस आहे ना, उसका. आता हिंदी तुमचा रोहिदास होता का त्यावेळेला? होता का द्वारकेला? होता. मग आपलंच कीर्तन हिंदीत होतं तिथं. बाकीचे लावायचे ताकद, पण जमत नव्हतं. भलतीकडेच जायचे. मोठे मोठे महाराज तिथं नापास झाले. हमारे महाराष्ट्र में एक संत है, उसका नाव है तुकाराम महाराज. ते हसायचे लोक द्वारकेचे. फक्त आपलंच दाखवलं सगळ्या महाराष्ट्रात ते उसका रस. महाराष्ट्रातला एक. आपली हिंदी म्हणजे भागत्या गयान धपक्यान पड्या. महाराष्ट्रातला गेला एक महाराज, मोठा महाराज न 2 शिष्य. तिकडे उत्तर प्रदेशात त्याला उसाचा रस घ्यायचा होता. उसाचा रस. ते उसाचा रसा दुकानदार पहा तुम्ही, पुढच्या 2 खांबाला 2 मोळ्या बांधून असतात उसाच्या. आता 2 मोळ्या बांधून होत्या आणि त्या मोळी शेजारी मालक बसला होता खुर्चीवर. आणि हे महाराज गेले 2 शिष्यासह, बाकड्यावर बसले तिघही. आणि ते रस देते का ते दुकानदाराचा माणूस, तो मुलगा. मोठ्या दिमाखात हिंदी सुरू केली महाराजांनी. उसका रस लाव 3 गिलास. ते तर पाहतच राहिलं महाराजकडे. अरे कहा के पंडित, क्या चाहिए? बायरा है का बे? उसका रस 3 गिलास. ओ क्या बोल रहे पंडित जी? अबे आपको सुनने को नहीं आता क्या? उसका रस 3 गिलास. मालक तिथं बसला होता उसाच्या मोळीजवळ. हे बोट दाखवायचा महाराज. उसका रस. मग मालक हादरला. अहो क्या चाहिए पंडित जी, तुम्ही क्या बोलना क्या चाहते? अबे उसका रस 3 गिलास. मालक तो उभाच झाला. त्याच्याकडेच बोट दाखवलं ना 2-3दा. उसका रस. मालक आला. क्या चाहिए पंडित जी? पंडित जी उठले महाराज आणि मोळीपाशी गेले, हात लावला. उसका रस 3 गिलास. अरे गन्ने का बोलो ना यार. जब से 25 साल हुए मैंने दुकान लगाई तो मेरा रस मांगने वाला तू आया. कहाँ का है? महाराष्ट्र का. गन्ने का बोलते जाओ. उसका आदमी का रस निकालते क्या? गम्मत चालू आहे. उसका ब्रह्मरस याच्यावर चाललं आपलं. ब्रह्मरस घेई काढा. पण ब्रह्मरस म्हणजे काय? अरे ब्रह्मरस म्हणजे आनंदाचा रस. आणि तो रस घेण्याकरता नसीब पाहिजे. कोण हा दैवाचा भाग पावे येथील? कोण हा दैवाचा भाग पावे येथील?
भाग पावे येथील कोण हा दैवाचा भाग पावे येथील कोण हा दैवाचा भाग पावे येथील कोण हा दैवाचा भाग पावे येथील त्यालाही भाग्य पाहिजे. जेवढे भाग्यवान आहे ते आले का नाही. कोण हा दैवाचा भाग पावे, हा रस आनंदाचा. ब्रह्मरस म्हणजे आनंदाचा रस. घोष करा हरिनामाचा, हा रस आनंदाचा. मग महाराज रस घ्यायचा कशाने. अरे ऊसाचा रस असेल का नाही ते आम्हाला माहीत आहे महाराज, ते नका सांगू. ऊसाचा रस काचेच्या ग्लासाने घ्यायचा. बरं. आंब्याचा रस स्टीलच्या वाटीनं घ्यायचा. बरं. मोहाचा रस तुटक्या दांडीच्या कपाने घ्यायचा. हे सगळे आम्हाला माहिती आहे. आम्ही हा रस, हा ना, हे सगळी साधनं तुम्हाला माहिती आहे. ऊसाचा रस घ्यायचा असेल तर काचेचा ग्लास पाहिजे. आंब्याचा रस घ्यायचा असेल स्टीलची वाटी पाहिजे. मोहाचा रस असेल तर तुटक्या दांडीचा कप पाहिजे. तसा तुमचा ब्रह्मरस घ्यायचा याचं साधन काय. लावणी मृदंग श्रुती काल घोष 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 लावणी मृदंग श्रुती काळ 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 घोष हे सेवा ब्रह्मदास आवडे सेवा ब्रह्मदास आवडे मोडलिया माता सूक्ष्म दुस्तार 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 हा रस आनंदाचा. मग ऊसाचा रस घ्यायचं साधन काचेचा ग्लास. आंब्याचा रस घ्यायचा साधन स्टीलची वाटी. मोहाचा रस घ्यायचं साधन तुटक्या दांडीचा कप. तसं ब्रह्मरस घ्यायचं साधन टाळ मृदंग आणि विणा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, हे साधन ब्रह्मरस घ्यायचं. लावणी शब्द आहे. मृदंग त्याच्या पुढे श्रुती म्हणजे विणा. लावणी मृदंग श्रुती. टाळ लावायचे नाही, ते वाजवायचे. लावायचे मृदंग आणि विणा एका स्वरात लावायचा. बरं का एकनाथ बुवा. आता म्हटलं बुवा सगळ्यांनी कीर्तन केलं, पण जय मृदंग वारकरी सेवा संस्था असल्यामुळे आपल्या अभंगात मृदंग आला पाहिजे, म्हणजे त्याला बरं वाटेल.
तुम्ही ओढून ताडून नाही तर मागणी पर असावा, पण मृदंग कोण सांगितला नाही म्हणून मी आता त्याच्यावर आणलं ते. आणि हे अनादिवाद्य आहे बरं का रोहिदास. तबला न पेटी नंतरचा आहे. तो मृदंग लांब होता ना, मग तो एवढा न्यायला जड वाटत होता. नाजूक लोक निघली आता. मृदंग आधे से काटा तब बोला, उसका नाम तबला. आधे से काटा, मग इकडची चाटी केली आणि तिकडचा डग्गा केला. आधे से काटा तब बोला, उसका नाम तबला. त्याला हार्मोनियम, याला आधार आहे. रावणाच्या दरबारात सुद्धा नाचणाऱ्या बाया होत्या, रंभा, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका, पण तबला पेटी नव्हती. बाजई ताल पखा वजवीना, तिथला शब्द ते पूर्वीपासूनच आहे. बाजई ताल पखा वजवीना, नृत्य करी अप्सरा प्रवीणा, रंभादिक सुर नारी नवीना, सकल समसर कला प्रवीणा, करई गान बहुतान तरंगा, बहुविध क्रीडई पाणी पतंगा. गोड वाटतं तुम्हाला, मलाही माहिती आहे, पण हे सांगतो तिथलं. तेव्हा शब्द पखावज आहे, मृदंग आहे. बाजई ताल पखावज विना, पखवाज आणि विना तेव्हापासून. पण पहिला शब्द लावणी आहे. आता एकनाथ बुवाच्या पुढं आमच्यासारख्याने मृदंगावर बोलायचं म्हणजे बाई विद्वान कुंकू काय भाव, अशातलाच प्रकार आहे का? काय घेणं तुला कुंकवाचं. पण ते इथे लावणी विना आणि मृदंग लावायचा आहे. म्हणून मृदंगाचार्याला आधी लावालावी जमली पाहिजे. मराठी फिरवू नका, खरं सांगतो बरं का. लावालावी नंतर थापा मारायच्या, ते शिकलं पाहिजे. आणि त्याच्या 2 मध्ये तरबत झाल्यावर चाटा मारायच्या असतात. पण पहिली लावालावी उद्यापासून सुरू करा. लावालावी, मग थापा, ते 3 बोटाची असते. हे सोपं आहे सांगणं रोहिदास, मी अनुभवानं सांगतो. 1.5 वर्ष पखवाज शिकलो, पण ज्ञानबा तुकाराम नाही वाजवता आलं. एवढं सोपं नाही. पहाटे 3ला उठतात आळंदीचे पोरं, गारठ्यात इंद्रायणीच्या काठाला घामानं भिजतात सकाळच्या 6 वाजेपर्यंत. ती एक तप आहे त्यांचं. उगच वावा म्हणायला सोपं आहे लोकांना, पण त्यांच्या मागची मेहनत. 1.5 वर्ष मी पखवाज वैद्य बाबाकडे शिकलो, पण 1.5 वर्षात थाप नाही पडली रे बाबा व्यवस्थित. मग काय झालं, एकनाथ बुवा का हसतात ते त्याला माहिती आहे. 1.5 वर्षाने वैद्य बाबा म्हणले थाप टाक. आता तो 3 बोटं तिकडे याचा स्पर्श झाला पाहिजे करांगोळीचा, ते शाईच्या पासून त्या पांढऱ्या पट्टीत पडले पाहिजे 3 बोटं चिकटून, तेव्हा ता होतो त्याचा ता. तर मी थाप टाकली तर बंग वाजलं, बंग. ता नाही, 1.5 वर्षांनी ता नाही पडला, बंग. मग सगळे मुलं हसून उठले, कारण बंग वाजल्याबरोबर वैद्य बाबा म्हणले, काय थाप टाकतो, मशीन पाय टाकल्यासारखा. खरं सांगतो. तेव्हा सगळे मुलं हसले. मला तो अपमान सहन झाला नाही. 2ऱ्या दिवसापासून पखवाजाला गेलो नाही. मग वैद्य बाबाने विनंती, अरे बोललं म्हणून काय झालं, येत जा. नाही मला नाही जमत बाबा. नाही येत जा. नाही जमत बाबा. मी कडक शब्दात सांगितलं, मला आता असा अभ्यास करायचा बाबा की मोठे मोठे मृदंगाचार्य माझ्या कीर्तनात वाजवायसाठी तत्पर होते. असं त्या दिवसापासून चिडलो मी. आणि मग अभिमानानं सांगतो, माझा एकही गुण गेला नाही. संस्कृतची परीक्षा असो अथवा मराठी व्याकरणची. ढोक म्हटलं की 100 पैकी 100, 99 कधीच नाही. रात्र झोपलो नाही. ती चीड आली, कारण पोरं हसले. आता मोठे मोठे मृदंगाचार्य माझ्या कीर्तनात वाजवतात. त्या दिवसापासून बदल झाला. तर मी त्याच्यातच लागलो होतो. धागी नत्ता घे घेता घे घेता काढणं चालू झालं. म्हणून ता हा ना, ते दोन्हीकडून टाकली की 10 होतो. एकीकडून गी चोपून न आणि मग ता, मग धागी नत्ता
घे गीता घे गीता घे गीता घे गीता, मग चालू होते ते पुढचं. मग ते मृदंग आणि विना याचा अर्थ मी शिकलो थोडंसं म्हणून सांगतो. मग ते एका स्वरात, बरं का ऐकणार, एका स्वरात लावायचं. लावणी मृदंग श्रुती. आता तिकडे कुठं कुठं ते बिघडून टाकतात. रोहिदासलाही माहीत आहे. आनंद कधी येतो, राम कृष्ण हरी या रीवर धागीनं आलं पाहिजे तर मजा येते. मग नंतर बदला तुम्ही, राम कृष्ण हरी धागीन धागीन तग घेन धागीन धागीन तग. मग धागी नत्ता लावून वाटल ते ठोका, पण पहिलं धागीन तग, आणि मग टाळ वाजवायला सुरुवात होते. गुडघुडा वाजती टाळ झणझणा नादर साळ. त्याच्यापासून होणारा जो आनंद आहे त्याचं नाव ब्रह्मरस आहे. सेऊ ब्रह्मरस आवडीने, ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने. आवडीने शब्द महत्वाचा आहे, कारण बाकीच्या रसाचा कंटाळा येतो. बरं का रोहिदास, रसना यरा रसा विटे, उलट आहे ते, उलट आहे ते. आवडीने नाही, ऊसाचा रस, आंब्याचा रस, पण बसलंय डायबिटीसवालं, तोंड उतरून बसतंय ते. अरे घे ना, हापूसच्या आंब्याचा आहे, नाही बा ताक द्या मला, तोंड उतरून म्हणतंय ताक द्या. आवडीत त्याला आवड नाही. मोहाचाही रस आहे, पण वाकडं तिकडं तोंड करून घेतंय ते, आवडीने नाही. हा सेऊ ब्रह्मरस आवडीने, आवडीने. तुका म्हणे गोड लागे ते मागे रसना. बाकीच्या रसाला विटेल रसना, पण या रसाला नाही. रोहिदास 400 वर्षाचं वय झालं सुंदर ते ध्यान अभंगाचं. 750 वर्षाचं वय झालं रूप पाहता लोचणीचं. अमर कोण झाले, मोठे मोठे गायक होऊन गेले भारतात, पण त्यांचं नाव कोणी घेत नाही. भीमसेन जोशीचं नाव का घेतात, त्यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला म्हणून. लक्षात. लता दीदीचं नाव का, अभंगासाठी गायन केलं म्हणून. ज्यांनी अभंगाशी संबंध आला ते गायक अमर झाले. अरे एक साधं गाणं सिनेमाचं निघू द्या, 6 महिन्यात कंटाळा येतो, पण वर्षे 700 झाले आमचा वारकरी गळ्यात विना घेऊन रूप पाहता लोचणी म्हणतो, तरी कंटाळा नाही. रसना येरा रसा विटे, तुका म्हणे गोड लागे आणि तेथे मागे रसना. तेथे मागे रसना म्हणजे ती जाहिरात नाही, रसना जिभेला म्हटलेलं आहे. आता वेळ संपली, पण ते कसं वाढत जातं मलाही कळत नाही. काय हे चोखट आहे, फुकट आहे आणि अवीट आहे. 3 प्रकार नामाच्या बाबतीत आहे. चोखट, फुकट आणि अवीट. काही चोखट आहे तर फुकट नाही, फुकट आहे तर चोखट नाही, चोखट न फुकट आहे तर अवीट नाही. टोमॅटोची ट्रक पलटी झाली बरं का रोहिदास. कोणीतरी, अरे टोमॅटोची ट्रक पलटी झाली हायवेला, खताच्या गोण्या घेऊनच गेले लोक, आणि तिकडून हाताने भरायचे तर बोटच टोमॅटोत फसायचे की चालले वापस. काय झालं, काय करतं, ढीगचा ढीग आहे पण कुजले ना, 3 दिवस झाले. म्हणजे फुकट आहे, चोखट नाही. चोखट आहे, फुकट नाही. ते गेलं टोमॅटोच्या मार्केटमध्ये, काय भाव, सफरचंद सारखे टोमॅटो काय भाव, 60 रुपये किलो. आलं वापस. बायको म्हणली टोमॅटो आणणार होता तुम्ही, मरतं का नाही खाल्ले तर 60 रुपये किलो. म्हणजे चोखट आहे पण फुकट नाही. रोडवरचे फुकट आहे, चोखट नाही. बरं, याला टोमॅटोची आवड. ऑफिसला गेल्यावर याचा मित्र शेतकरी होता, त्यानं 10 किलोची पेटीच पाठवून दिली सप्रेम भेट. आणि याला सवय होती ऑफिसमधून आल्यावर भाजी काय केली विचारायची. बायकोला म्हटलं, बाथरूममधून आलं, काय भाजी केली, टोमॅटो. टोमॅटो एवढे महाग कशाला आणले, फुकट.
बायको म्हणली मग खराब असतील. चोखट. तुमच्या मित्रानं 10 किलोची पेटी पाठवली, फुकटही आहे आणि चोखटही आहे. म्हणलं मग एकट्यालाच वाढवर पातेलंच ठेवता टापुढं. दाबून खाल्लं त्यानं. दुसऱ्या दिवशी काय भाजी केली? टोमॅटो. वा. तिसऱ्या दिवशी दोघंच होते, 10 किलो संपवायचे. चौथ्या दिवशी काय भाजी केली? टोमॅटो. 5व्या दिवशी काय भाजी केली? टोमॅटो. 5 दिवस झाले वैतागून टाकलं टोमॅटो. का? कंटाळा आला ना. ढीक पडलाय रस्त्यावर, तो फुकट आहे, चोखट नाही. बाजारातले टोमॅटो चोखट आहे, फुकट नाही. यांनी पाठवले मित्रानं, फुकटही आहे, चोखट आहे, पण 5-6 दिवसात वैतागलं, अवीट नाही. याच्या उलट आहे नाम फुकट चोखट. नाम फुकट चोखट. नाम फुकट चोखट. नाम फुकट चोखट. नाम घेता नहे विट, नाम घेता नहे विट. नाम घेता नये विट. नाम घेता नये विट. नाम घेता नये. नाम फुकट चोखट, नाम घेता नहे विट. नाम घेता नहे विट, नाम घेता नहे विट. हा नाम फुकट चोखट. नाम घेता नये विट. नाम घेता नये विट. नाम फुकट चोखट. नाम घेता नये विट. अवीट जिव्हे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. म्हणून सेवू ब्रह्मरस आवडीने. आता लोभात पडू नका. एकनाथ बुवा पार कसर काढली तुम्ही कोरोनातली 2 वर्षाची. 9:30 झाले ना आता. बस जमलं. अगदी पांडुरंगाची आरती हे प्रमाण समन्वय आला तिथे. आषाढी कार्तिकी भक्तजन यती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करते. पुढे दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. तुका मने महा पात के पतित हो. तुका मने महा पात के पतित. तुका होती जीवन मुक्त हेळा मात्रे. 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 त्याचाही दोष नाही. कधी कधी संबंध येतो म्हणून तसं होतं. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. होती जीवन मुक्त हेळा मात्रे. हा समन्वय कोणी असू द्या. महापातकी पतित. एवढा पापी वाल्या कोळी उलट्या नामानं मारा यही मंतर उणके अंतर्भेदा. वाला था सो हुआ वाल्मीकि भेट भई नारदा. नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा. म्हणजे विठोबात जे ताकद नाही ते त्याच्या नामात आहे. नाम राम से ज्यादा म्हणून एक गाव आहे आम्ही. विठोबाचे नाम आता लोभात पडू नका. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.